नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अशोक मामा आणि चंदनराव हे दोघं जण हतबल होऊन बसलेले असतात. तिथे ईश्वर काका त्यांच्यासाठी पाणी घेऊन येतात आणि म्हणतात की हे घ्या, जरा पाणी घ्या तुम्ही. तेवढ्यात तिथे फुलराणी येते. ईश्वर काका पुढे येतात आणि फुलराणीला म्हणतात, काय ग, तुझा परशुराम गेला का? फुलराणी म्हणते की हो, त्याला मी घरला धाडून आले. तेवढ्यात तिथे भैरवी येते. ती फुलराणीला पाहते आणि म्हणते, अगं बरं झालीस तू आली. अगं केवढी कामं पडली आहेत आणि हे जे गृहप्रवेश केलेले तांदूळ आहेत ना सांडलेले, तेवढे प्लीज साफ करून घे गं. आणि मी ना सगळं किचनचं पाहते. फुलराणी म्हणते की का, कशासाठी? भैरवी म्हणते, अगं असं काय करतेस, तू विसरलीस का? या घरामध्ये मी आता लग्न करून आली. आता हे घर माझं झालं. या घरातलं किचन पण माझंच. आता मी सून आहे की नाही या घरची. तर फुलराणी काही न बोलता तिच्याकडे थोडी रागाने पाहते आणि किचनमध्ये निघून जाते. पुढे भैरवी येते आणि ती म्हणते, मग आज जेवायला मी काय करू? ती ईश्वर काकांना म्हणते की ईश्वर काका, तुम्ही आहात ना आज इथेच? तर ईश्वर काका मात्र तिच्याशी काही बोलत नाही. पुढे भैरवी तिच्या वडिलांना म्हणते की बाबा, आज ना तुम्ही इथेच थांबा. आणि अशोक मामांना म्हणते की मला काय वाटतं बाबा, तुमच्यासाठी ना मी मस्त खिचडी भात करते आणि सोबत कढी करते. कसं आहे, तुमची तब्येत ठीक नाही ना, तेवढंच तुमच्या पोटाला आराम. आणि हो, मुलांसाठी ना मस्त पार्टी करूया. तर चंदनराव रागातच म्हणतात, कशाबद्दल पार्टी? भैरवी म्हणते, कशाबद्दल काय बाबा? अहो लग्न झालंय आमचं. लग्नाबद्दल मुलांना पार्टी नको का द्यायला? आणि तसंही बरेच दिवस झालं असं मला पास्ता खायची खूप इच्छा होती. चला, मी मुलांसाठी ना काहीतरी मस्त ऑर्डर करते. असं म्हणत ती मोबाईल घ्यायला जाते. तर अशोक मामा तिच्या मोबाईलवरती हात ठेवतात आणि म्हणतात, सुगरणीचा अभिनय पूर्ण करायचा असेल ना तर तो पूर्ण करून घे. मी मुलांना बाहेरचं अन्न खायला देत नाही. हिंमत असेल तर तू स्वयंपाक बनव आणि मुलांना वाढ. भैरवी म्हणते, यामध्ये हिंमत कसली आली आणि कसला अभिनय आला हो? अहो बाबा, मी तुमच्या मुलाशी लग्न केलंय. आता तुम्ही तुमची सून झाली हे तुम्ही मान्य करा. अशोक मामा म्हणतात की नात्यानं सून झाली म्हणून सुगरण होता येत नाही. तुमच्या आजकालच्या पिढीच्या ना मला बऱ्याचशा गोष्टी ह्या पटतच नाही. लग्नाला उथळपणा मानणारी तुमची पिढी. आमच्या पिढीमध्ये असं अजिबात नव्हतं आणि ह्या असल्या गोष्टी मला कधी पटणार पण नाही. भैरवी म्हणते की अरे बापरे, म्हणजे मी आता आल्या आल्या माझा सुरुवात चालू झाला की काय? चंदनराव ओरडतात आणि म्हणतात की भैरवी, तुझी ही सगळी नाटकं ना आधी बंद कर. भैरवी म्हणते, अहो बाबा असं काय म्हणताय तुम्ही? अहो सर आमचं लग्न झालंय, आम्ही कोर्ट मॅरेज केलंय. चंदनराव म्हणतात की हे कधी ठरलं आणि आम्हाला का बरं सांगितलं नाही आधी? भैरवी म्हणते की अहो बाबा, मला एक सांगा, मुलं पळून जाऊन लग्न का बरं करतात? कारण की त्यांच्या घरच्यांचा त्यांना विरोध असतो. अहो अनितच्या बाबांना आमचं लग्न कधीच पटलं नसतं. त्यांना मी आवडतच नाही बाबा. त्याच्यामुळंच आम्हाला हे सगळं करावं लागलं. तर अशोक मामा अनिशकडे बघतात आणि म्हणतात, तुझ्याकडून कसली अपेक्षा करणं मी सोडलं होतं. पण मध्यंतरी मला असं वाटलं होतं की तू सुधारलंयस, तू जबाबदारी घेतोयस. पण नाही, तू तसाच आहे अजून बेजबाबदार. तर ईश्वर काका पुढे येतात आणि म्हणतात की हे बघ अशोक, तू जास्त चिडू नकोस, उगाच तुझा बीपी वाढेल. अशोक मामा म्हणतात की अरे ईश्वर, मी चिडलेलो नाहीये, मी हाताच झालोय. अरे ह्या मुलीबद्दल आत्तापर्यंत मी काय काय नाही ऐकलं आणि त्याच मुलीला आज माझा मुलगा या घरामध्ये लग्न करून माझी सून म्हणून घेऊन आलाय. कसं सगळं हे सहन करायचं मी? अरे ही मुलगी एक नंबरची खोटारडी, स्वार्थी आणि उथळ आहे. तर अनिश पुढे येतो आणि म्हणतो, हे बघा बाबा, मला मान्य आहे की तुम्हाला आमचं लग्न हे काही एवढं पटलेलं नाहीये. पण अहो जे काही केलं ते आम्ही दोघांनी मिळून केलं. त्यामुळं तुम्हाला काही बोलायचं असेल ना तर ते तुम्ही मला बोला. हिला काही बोलू नका. अशोक मामा म्हणतात, अरे वा वा वा, बरं आहे, हिच्याबरोबर तरी तू जरा बरा वागतोयस. पुढे अशोक मामा हात जोडतात आणि म्हणतात, बाबांनो आता एक उपकार करा. वेणूच्या फोटोसमोर उभे राहा आणि तिला वचन द्या की आता हे लग्न तुम्ही टिकवाल म्हणून. या लग्नाचा खेळखुंडोबा होणार नाही. भैरवी म्हणते की वचन? अशोक मामा म्हणतात की हो वचन. लग्न म्हणजे दुसरं काय असतं? एकमेकांना वचन द्यायचं, एकमेकांसोबत आणाभाका घ्यायच्या, म्हणजेच लग्न असतं. पुढे ते अनिशकडे बघत म्हणतात की सप्तपदी झाले का तुमचे? विधी झाले? तर अनिश म्हणतो की बाबा आम्ही कोर्ट मॅरेज केले. अशोक मामा म्हणतात, कोर्ट मॅरेज? अरे हट, माझ्या लेकी याला काडीची किंमत नाहीये. अशोक मामा वेणूच्या फोटोजवळ येतात आणि म्हणतात की या इकडे, वेणूला नमस्कार करा आणि तिला वचन द्या. म्हणजे मग तरी तुमच्या या भातुकलीच्या लग्नाला थोडा अर्थ राहील. भैरवी अनिसचा हात पकडते आणि त्याला पुढे घेऊन येते. हे दोघं जण फोटोसमोर येतात आणि हात जोडतात. अनिश म्हणतो की आई मला माफ कर. तर भैरवी म्हणते की सॉरी आई, हे सगळं असं आम्ही अचानक केलं त्याबद्दल. पण मला माहिती आहे की आपलं जर ऐकलं नाही तर ते चुकीचंच असतं, असं म्हणणाऱ्या तुम्ही नव्हत्या. अशोक मामा तिला रागातच म्हणतात की ए, तू जास्त शहाणपणा करू नकोस हां.
तर भैरवी त्यांना इग्नोर करतच पुढे म्हणते की आई, तुमचा आशीर्वाद आमच्यावरती ठेवा आणि आमचा संसार हा सुखी होऊ द्या. असंच म्हणायचं होतं ना अनिश तुला, असं ती अनिशला म्हणते. तर अनिश मात्र काहीच बोलत नाही. पुढे भैरवी म्हणते की चला, मला ना खूप भूक लागली. अशोक मामा भैरवीला म्हणतात की नमस्कार नाही घातला, आता उपचारापुरती लग्न केलं आहेस तर मग आता उपचारापुरती नमस्कार पण करा, तेही वाकून. असं म्हटल्यावरती भैरवी थोडं तोंड वाकडं करते आणि पुढे हे दोघं जण वाकून अशोक मामांना नमस्कार करतात. पुढे भैरवी तिथून निघून जाते. तर अशोक मामा मात्र अनिशकडे रागाने पाहतच असतात. तिथे ईश्वर काका येतात आणि म्हणतात की अशोक चल, चल इथून तू, माझ्या घरी जाऊयात आपण. असं म्हणत ईश्वर काका अशोक मामा आणि चंदनरावला घेऊन त्यांच्या घरी जातात. तर इकडे ईशान म्हणतो की आता माऊ आपल्याकडे कायम राहणार का? इरा म्हणते अरे डंबो, गर्ल्सचं लग्न झाल्यानंतर ती बॉयच्याच घरी राहते ना. ईशान हसतच म्हणतो की अरे वा, मग आता आपल्याला खूप मज्जा येणार आहे, आता काका सुद्धा आपल्यासोबत असणार आहे. तर संयमी तिथे शांत बसलेली असते. ईशान म्हणतो काय झालं ताई, तू हॅप्पी नाही आहेस का? संयमी म्हणते की ऑफकोर्स मी खूप हॅप्पी आहे. पुढे ती इराला म्हणते आणि इरा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी ही चोमडेगिरी आहे ना, ती आता मी अजिबात खपून घेणार नाही हा. इरा म्हणते अगं ताई पण मी. संयमी म्हणते बास बास, आता जास्त काही बोलू नकोस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता माझ्या टीममधली माणसं वाढत चाललीत. तू राहा तुझ्या आजोबांसोबत, पण मी तुला एक सांगते की आय ऑलवेज हेटेड दॅट पर्सन. मी कायम त्यांचा तिरस्कारच करणार आहे. आणि आता जोपर्यंत भैरवी माऊ आहे ना, तोपर्यंत मी त्यांचं काहीच ऐकणार नाहीये. तू बस आजोबा आजोबा करत. तर इकडे फुलराणी किचनमध्ये स्वयंपाक करत असते. भैरवी येते आणि म्हणते अगं काय काय हा चेंगटपणा आहे, उरक ना लवकर, भरभर जरा कामं कर, अगं भूक लागली मला खूप. फुलराणी म्हणते की मी शिट्ट्या मारल्यानं काही भात शिजत नाही, कुकरच्या शिट्ट्या होऊ देत आणि तू जा इथून म्हणजे होतील पटपट कामं. भैरवी म्हणते ए जा इथून म्हणजे काय, अगं हे घर माझं आहे कळलं ना, त्यामुळं माझ्याशी बोलताना जरा लायकीत राहून बोलायचं कळलं. आणि तुझ्या ताटामध्ये आता जे काही 4 घास पडतील ना, ते माझ्यामुळं पडणार, कारण की आता ह्या घरची सून मी आहे. त्यामुळं जे मी म्हणेल ते तसंच होणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आणि लायकीत राहायचं. फुलराणी यावरती हसते. भैरवी म्हणते की दात काढायला काय झालं? फुलराणी म्हणते की अगं तुझ्या ह्या बावळटपणावरती मी हसते. मान्य आहे मला की तू या घरची सून आहे, तुझं लग्न झालंय वगैरे सगळं मान्य आहे. पण तुला जर असं वाटत असेल ना की आता तू म्हणशील तसंच आणि तू म्हणशील तेच होईल, तर ते असं अजिबात होणार नाहीये. आली आहेस तर गपगुमान राहा, त्या माणसाला त्रास द्यायला जाऊ नको. तो माणूस जोवर शांत आहे ना तवर शांत आहे. त्याने जर का तिसरा डोळा उघडला नाही ना, तुझी वाट लागली तर नावाची फुलराणी नाही लिहून घे. भैरवी म्हणते ए जास्त तू शहाणपणा करू नकोस हा. फुलराणी म्हणते की गॅसच्या शिट्ट्या झाल्या ना की बंद कर, येतो मी, आता चालले मी. असं म्हणत ती तिथून जायला लागते. परत फुलराणी थांबते आणि म्हणते आणि हो, तू जे पैसे दिलेत ना माझ्या नवऱ्याला, त्यामुळं माझ्या ताटात 4 तुकडे नाही पडणार, तर माझ्या नवऱ्याच्या घशामध्ये 4 थेंब दारूचे पडतील. आणि त्यामुळं माझ्या जिंदगीचं काय मातेरं होणार आहे ना, हे कळण्या इतपत तुझ्यामध्ये ती माणुसकी नाहीये. त्यामुळं आता आली आहेस तर त्या देवमाणसाकडून थोडी माणुसकी पण शिकून घे. असं म्हणत फुलराणी स्वयंपाक न करता तिथून निघून जाते. तर इकडे सोसायटीच्या हॉलमध्ये जनार्दन देसाई सातपुते हे अनिशच्या लग्नाबद्दल बोलत असतात. हे तिघजण यावरती हसत असतात. सातपुते म्हणतात की अनिशने तर कहरच केला, माझगावकरांच्या शत्रूसोबतच तो लग्न करून आलो. देसाई म्हणतात नाहीतर काय अहो, त्या भैरवीचं नाव जरी माझगावकरांनी ऐकलं ना, तर ते 3 वेळा आंघोळ करतात, असं म्हणून हे हसत असतात. सातपुते म्हणतात नाही, ते एका अर्थी जे झालं ना ते बरं झालं, त्यामुळं आता अहो त्या मुलांना कसं वाढवायचं ना हा प्रश्न मिटला. जनार्दन म्हणतो अहो तसं काही नाही, उलट आता तर मुलांची रस्सीखेच होणार आहे, आता ह्या दोघांमध्ये मुलांचे मात्र हाल होतील. देसाई म्हणतात जाऊ दे आपल्याला काय एवढं, अहो पण एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये येते का, आता हे माझगावचं घर एवढुसक आणि त्यामध्ये लोक किती राहतात आहेत, ते माझगावकर एक, त्यांच्यासोबत ती वयात आलेली 3 मुलं आणि आता हे नवीन जोडपं. आता हे सगळेजण कसे काय एका घरामध्ये राहणार, ते पण एवढीशा घरामध्ये. त्यामुळं आता रिडेव्हलपमेंटचा जो प्लॅन आहे ना, त्या गोष्टीसाठी माझगावकर नाही म्हणणार नाहीत. त्यामुळं आपलं काम मात्र सोपं होईल, असं म्हणून हे तिघजण आनंदित होतात. तर इकडे ईश्वर काका चंदनराव आणि अशोक मामांना घेऊन त्यांच्या घरी येतात. ते त्यांच्यासाठी चहा देतात. तर चंदनराव मात्र ते चहा घ्यायला तयार नसतात. ईश्वर काका म्हणतात की अहो चंदनराव घ्या जरा चहा, तुम्हाला जरा बरं वाटेल. चंदनराव म्हणतात अहो कसलं बरं वाटणार आहे, विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली, काहीच कळत नाही की मुलांनी असं का केलं. अहो मान्य आहे मला की माझ्यात आणि भैरवीमध्ये गेले काही वर्ष अंतर आहे, पण म्हणून काय तिने असं टोकाचं पाऊल उचलायचं.
अहो याविरुद्ध तर माझी थोरली पल्लवी अगदी समजूतदार, प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर करायची, तिची सुखदुःख मला सांगायची, ती दुसऱ्याला समजून घ्यायची, दुसऱ्याचा विचार करायची. आणि याविरुद्ध ही भैरवी स्वतःच्याच कोशामध्ये हरवलेली, स्वतःला वाटेल तसं करणारी, स्वार्थी. हिने ना एवढे आत्तापर्यंत धक्के दिलेत ना, काय सांगायचे. ईश्वर काका म्हणतात, अहो तिचं जाऊ द्या भैरवीचं, मला तर अनिशचं आश्चर्य वाटतं. अनिशने केवढा मोठा धक्का दिलाय. अहो त्याला चांगलं माहिती की भैरवीसोबत लग्न केलेलं हे अशोकला अजिबात आवडणार नाही, तरी सुद्धा त्यांनी एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं. ते नक्की काय झालं असणार आहे या दोघांमध्ये, यांच्यावरती कोणाचा दबाव तर नसणार आहे. चंदनराव म्हणतात की अहो दुपारी तर ते घरामध्ये बोलत होते आणि संध्याकाळी डायरेक्ट लग्नच करून आले. अहो आता मला प्रश्न पडलाय की नातेवाईकांना उत्तर काय द्यायचं. अहो नातेवाईकांचं सोडा, आधी तर मला हिच्या आईलाच उत्तर द्यायला लागेल, मीनाला. तिला काय सांगायचं आणि कुठल्या तोंडाने सांगायचं की तिच्या पोरीनं असं डायरेक्ट जाऊन लग्न केलंय ते. तर अशोक मामा मात्र तिथे शांत बसलेले असतात. ते या सगळ्या गोष्टीचा प्रचंड विचार करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती या सगळ्या गोष्टीचा प्रचंड तणाव दिसत असतो. अशोक मामा ताटकीने उठतात आणि तिथून निघून जातात. त्यानंतर इकडे भैरवी किचनमध्ये स्वयंपाक करत असते. तेवढ्यात तिथे अनिश येतो. भैरवी म्हणते, अरे बघ ना, ती फुलराणी असं मध्येच काम टाकून गेली. आता ह्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक मी एकटीने करायचा का? नॉनसेन्स. अनिश म्हणतो की ऐक ना भैरवी, मला जरा तुझ्याशी बोलायचे, मला हे सगळं करायला नाही जमणार. भैरवी म्हणते, का काय नाही जमणार? अनिश म्हणतो की मला असं बाबांना फसवायला नाही जमत ग. भैरवी म्हणते, अरे पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी तू सुद्धा हो बोलला होतास. एक लक्षात घे अनिश, मी तुझ्यावरती माझा निर्णय लादला नव्हता, यासाठी तू सुद्धा हो म्हणाला होतास. अनिश म्हणतो, हो पण त्यावेळेस मला तुझं म्हणणं पटलं होतं. मला मान्य आहे की बाबांना मुलांना सांभाळणं एवढं शक्य होणार नाहीये. बाबांची मेंटली, फिजिकली, फायनान्शियली सगळी कॅपेबिलिटी ही मुलांना सांभाळण्यासाठी पुरेशी नाहीये. पण म्हणून मी त्यासाठी तुला हो बोललो होतो. पण आता आपण सगळं बाबांना खरं सांगून टाकूयात. त्यांना सांगूयात की हा जो काही डाव मांडलेला आहे ना, तो आम्ही मुलांसाठी सगळं काही केलेलं आहे. मुलांना सांभाळण्यासाठी आम्ही सुद्धा मदत करू. भैरवी आहे, मी आहे, तुम्ही आमची मदत घ्या आणि मुलांना सांभाळा, असं आपण त्यांना सगळं काही सांगून टाकू. भैरवी म्हणते, एवढं जर सोपं असतं ना, तर हा डाव मी मांडलाच नसता. मी काही मूर्ख नाही अनिश की हे सगळं असं करायला. अरे हे हे ते समजून घ्यायलाच तयार नाहीयेत, ते ऐकायलाच तयार नाहीयेत, म्हणून तर हे सगळं केलंय ना आपण. हे बघ अनिश, हे जे सगळं काही केलं ना, ते मी मुलांच्या भल्यासाठी केलंय रे. कारण की मुलांना ही आत्ताच्या काळामध्ये आणि आत्ताच्या जगामध्ये जगवायची जर असतील ना, तर त्यांना आत्ताच्या काळामध्ये जे काही चाललेलं आहे ना, त्याचप्रमाणे त्यांना वागवावं लागेल, त्याच विचारांचे त्यांना वाढवावं लागेल. पण जर ते तुझ्याच बाबांसोबत राहिले ना, तर हे माझगावकरांचे जुनाट विचारांसारखे ते जुनाट विचारांचेच होतील रे. म्हणून हे सगळं करतोय ना आपण. आणि एक लक्षात ठेव अनिश, आणि ह्या गोष्टीसाठी तू सुद्धा हो म्हणाला होता आणि आता तू बॅकआउट करून चालणार नाही. आता हा खेळ सुरू झालाय, त्यामुळं तू हा खेळ असा अर्धवट टाकून जाता तुला येणार नाही. अनिश म्हणतो, अगं पण भैरवी, बापांना हे सगळं कळालं तर काय होईल? भैरवी म्हणते की अरे त्यांना कसं कळणार आहे मला सांग. अरे 2-4 दिवसामध्ये आपलं कॉन्ट्रॅक्ट तयार होईल, त्यावरती आपण सह्या करू आणि ठेवून देऊ. कसं कळणार आहे सांग बरं मला तू. अनिश म्हणतो की हे बघ भैरवी, तुला कळत नाहीये. आपल्याला असं वाटतं की आपल्या आईवडिलांना काही कळत नाही, पण आपल्या आईवडिलांना सगळं काही कळत असतं. तू बघ, बाबांना सुद्धा ही गोष्ट कळेल आणि ज्यावेळेस ही गोष्ट त्यांना कळेल ना, त्यावेळेस काय होईल माहीत नाही. पण त्यावेळेस एवढं नक्की की त्यांना ते आवरणं मात्र अवघड होऊन बसेल. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.